हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे सर्वपित्री अमावस्या म्हणजे पितृपक्षाचा शेवटचा दिवस. तर आजच्या दिवशी आपल्याला काही कामं जी आहेत ती आवर्जून करायची आहे. काही गोष्टी आहेत की ज्या आज करणं महत्त्वाच्या असतात. तर आजचा दिवस म्हणजे आपल्या पितरांचा शेवटचा दिवस असतो पृथ्वी लोकावरचा. यानंतर ते आपला निरोप घेतात आणि त्यांच्या ठिकाणी ते परत जात असतात. त्याच्यामुळे आपल्याला पितृपक्षात जर काहीही करता आलेलं नसेल किंवा आपण काही कामं केलेली असणार, काही सेवा केलेली असणार, उपाय केलेली असणार, तरीही आवर्जून आपल्याला आजच्या दिवशी काही सेवा, काही उपाय, काही कामं घरात करायची आहेत. तर आपण आज तेच जाणून घ्यायचं आहे की आपल्याला आज काय काय करायचं आहे. तर बघा, अमावस्या म्हटली तर आपण घराची साफसफाई करत असतो, क्लिनिंग करत असतो. जाळे जळमटं साफ करणं हे महत्त्वाचं आहे अमावस्येला. प्रत्येक अमावस्येला ते आपण केलंच पाहिजे. त्याचप्रकारे आज आपल्याला ते करायचं आहे. घराची क्लिनिंग तर आपण करत जर झाली असेल तर ठीकच आहे, पण तरीही काही गोष्ट शिल्लक असेल तर ते आज काम तुम्ही पूर्ण करून घ्या. कारण अमावस्येचा दिवस हा घरातला कचरा, घरातली निगेटिव्हिटी बाहेर काढण्याचा दिवस असतो. तर आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. तर आपल्याला घर साफ करायचं आहे. कुठलेही तुटलेल्या फुटलेल्या गोष्टी असतील त्या घराच्या बाहेर फेकायच्या आहे. बंद पडलेली घड्याळ आपल्याला घरातून काढायची आहे. जास्त जुने कपडे जमा झालेले असतील ते आपल्याला घराच्या बाहेर टाकायचे आहेत. अशा म्हणजे ही सुरुवात आपल्याला करायची आहे. त्यानंतर आपल्याला घर साफसफाई झालं की मेन डोअर आपल्याला चांगला, आपला मुख्य दरवाजा साफ करून आपल्याला आज हळदीचं लेपनही करायचं आहे. कारण अमावस्या पौर्णिमेला हळदीचं लेपन करणं हे खूप महत्त्वाचं आणि प्रभावी आहे. कारण की त्याच्याने आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटीची एंट्री होत असते. त्याच्यामुळे आपण आपला मुख्य दरवाजा हा स्वच्छ ठेवला पाहिजे आणि उंबरठा हा नेहमी स्वच्छ करून त्याचं पूजन केलेलं पाहिजे. तर या आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे किचन व्यवस्थित साफ करून आपल्याला गॅसचीही पूजा करायची असते. आणि तिथे आपल्याला जी गॅसची समोरची भिंत असते तिथं आपल्याला एक तुपाचा स्वस्तिक काढून त्याचं पूजन करायचं असतं. तर अशा प्रकारे ही झाली घरातली काही कामं स्वच्छतेची. त्यानंतर आजच्या दिवशी आवर्जून आपल्याला एक काम करायचं आहे, ते म्हणजे आपल्याला आपलं देवघर आज साफ करायचं आहे. तर काहीही झालं तरी तुम्ही देवघर पुसा, स्वच्छ करा किंवा धुवा आणि देवही आपल्याला आज साफ करायचे आहे. कारण उद्या घटस्थापना होईल, घट बसतील. त्याच्यामुळे आता आपण घराची साफसफाई नवरात्रासाठी केलेलीच आहे. तर आपल्याला आज आपल्या देवघराची साफसफाई करायची आहे, आपल्या देवांची साफसफाई करायची आहे. तर आज सगळ्या देवघराच्या वस्तू साफ करून घ्या, देवघर साफ करून घ्या, देव साफ करून घ्या. तर बघा, देव कशाने साफ करायचे, तर कुठल्याही प्रकारे पितांबरी, लिक्विड कशाचाही वापर न करता आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने एक गोष्ट वापरून देव एकदम स्वच्छ करू शकतो. ते म्हणजे कापूर आणि हळद. बघा, केंद्रात सुद्धा कापूर आणि हळद यांचाच वापर करून देव धुतले जातात. त्याच्यामुळे आपण आपल्या घरात सुद्धा कापूर आणि हळदने जर देव साफ केले तर ते एकदम चमकतात आणि आपल्यालाही छान वाटतं. कुठल्याही प्रकारे लिक्विड, पितांबरी वापर न करता जर हे वापरलं आणि देव स्वच्छ केले तर छान वाटतात. तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला नक्कीच ते आवडेल. तर अशा प्रकारे आपल्याला घरातली ही कामं करायची आहेत. त्याच पद्धतीने पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांना जेव घालत असतो. एक तिथी असते त्याप्रमाणे आपण करत असतो. पण सर्व पित्री ही अशी तिथी आहे की या दिवशी सगळेच लोक पितरांना घास घालत असतात. तर आपल्यालाही आजच्या दिवशी आवर्जून पितरांना घास द्यायचा आहे. तुम्ही पूर्ण जेवण बनवायची गरज नाही आहे. जे आपण तिथीला बनवतो सर्व काही पदार्थ, तर तुम्ही त्याच्यातले मेन पदार्थ जरी बनवले 3-4 आणि त्याचाही घास दिला तरी चालतं. त्याच्यामध्ये वरण भात, पोळी, खीर असं तुम्ही करू शकता. तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही धिरडे करू शकतात, वडे भाजी करू शकतात. तर तुम्हाला पण आवर्जून खीर तुम्हाला करायची आहे. अळणा भात शिजवून घ्या, त्याच्यामध्ये थोडं दही कालवा आणि काळे तीळ कालवा आणि थोडीशी साखर कालवून असा घास तुम्ही एक गौरी जाळायची आणि गौरीचा थोडा विस्तव झाला का त्याच्यावरती तूप टाकायचं आणि हे थोडासा घास कालवून तो आपल्या पितरांना अर्पण करायचा. तर्पण करतात पितरांना, सॉरी, तर त्यांना ते आपल्याला तर्पण करायचं आहे. तर आज सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी प्रत्येकाने हे करायचंच आहे आवर्जून. काही जरी झालं तर इतक्या दिवस तुम्ही काही केलेलं नसेल, पण हे काम तुम्ही आज नक्की करा. तुम्हाला कुठलाही प्रकारचा अडथळा आलेला असेल पितृपक्षात, तर तिथीच्या दिवशी करता आलं नसेल, तर आवर्जून आज तुम्ही घास द्यायला पितरांना विसरू नका. भलेही तुम्ही दुसरं जेवण काहीही बनवा, पण तुम्ही खीर जरूर बनवा आणि दही भाताचा नैवेद्य हा नक्की दाखवा. त्याचबरोबर तुम्हाला आज संध्याकाळी काय करायचं आहे, एक दिवा लावायचा आहे जो चौमुखी असेल. चौमुखी तिळाचा दिवा तुम्हाला घराच्या उंबरठ्यावर
दक्षिणेला तोंड करून लावायचं आहे. कारण आज आपले पितृ आपला निरोप घेतील, त्यांचा आज इथला शेवटचा दिवस असतो. त्याच्यामुळे त्यांना गती देण्यासाठी, त्यांना शांती देण्यासाठी, संतुष्टी देण्यासाठी, त्यांना नमस्कार करण्यासाठी आपल्याला हा दिवा, त्यांना निरोप देण्यासाठी आपल्याला हा दिवा आपल्या उंबरठ्यावर लावायचा आहे. तर आवर्जून ही काही महत्त्वाची कामं आहे तुम्ही करा. त्याचबरोबर आपल्याला आज जमलं तर पिंपळाच्या झाडाला, बेलाच्या झाडाला, वटवृक्षाला आपल्याला काय करायचं आहे, नैवेद्य दाखवायचं आहे. आपण जो नैवेद्य बनवू त्याच्यातला गोड आणि खारट किंवा तिखट नैवेद्य आपल्याला या तिघही झाडांना अर्पण करायचं आहे. तुमचा कसाही पितृदोष असेल, कितीही प्रखर असेल, तरीही तो कमी होण्यास मदत होईल आणि तुमची कामं हे लवकरात लवकर होतील. त्याचबरोबर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य असेल तर एक तिळाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा आणि तिथे विष्णू सहस्रनाम तुम्हाला वाचायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली बसून. कारण विष्णू भगवान हे पितरांचे देव आहेत. ते आपल्याला म्हणजे पितरांना ते सद्गती देत असतात, संतुष्टी देत असतात. आपण केलेल्या सेवेमुळे नक्कीच आपल्याला आपल्या पितरांना संतुष्टी मिळत असते. तर तुम्हाला हे काही गोष्टी आहेत. त्याचबरोबर तुम्हाला आज जे पंचयज्ञ असतो जो आपण पितृपक्षात केलेला आहे तो पण आपल्याला पूर्ण करायचा असतो. म्हणजे कुत्र्यांना थोडीशी पोळी खाऊ घालणं, मुख्य जीवांची त्याच्यामध्ये प्राणीमात्रांची आपल्याला सेवा करायची आहे. आपल्याला चिमणींना तांदूळ घालणं, भुकेल्याला जेवण देणं, गरिबाला जेवण देणं, दान करणं, मंदिरात जाऊन दान करणं, बाहेर कुठेही गरजूंना दान देणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये करू शकतो. रोज आपल्याला 5 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला दान करायच्या असतात. तर आज आपण अग्नी पेटवून म्हणजे गौरी पेटवून आपण त्याच्यावरती तूप अर्पण करतो. हे झालं पहिलं दान त्याच्यातलं. आणि मग आपण चिमण्यांना तांदूळ खाऊ घालणं हे झालं दुसरं दान. गरिबांना आपण खाऊ घालू, कुत्र्यासाठी, गाईसाठी आपण पोळी बनवू. असे हे सगळे जे दान असतात त्यांचे मिळून 5 दान बनतात आणि त्याला पंचयज्ञ म्हटलं जातं. तर अशा प्रकारे आज आपल्याला पंचयज्ञ देखील करायचं आहे. दिवा लावायचा आहे, पिंपळाच्या झाडाची सेवा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला पितरांना घास द्यायचा आहे. आणि जे अमावस्येच्या सेवा असतात, आपल्या घरावरून नारळ उतरवून टाकणं, कारण ही सर्व पितरी अमावस्या म्हणजे चांगली अमावस्या असते, मोठी अमावस्या असते. तर आपल्याला या छोटे मोठे उपाय आणि काही गोष्टी या करायच्याच असतात. तर बघा, दिवा लावणं हे मस्ट आहे. आजच्या दिवशी न विसरता तुम्ही लावा. तुम्हाला पितरांना घास द्यायचा आहे तेही नक्की लावा. त्याचबरोबर तुमच्या पितरांच्या नावे तुम्हाला जर काही दान करायचं असेल तर आजच्या दिवशी तुम्ही नक्की दान करा. गरिबांना तुम्हाला अन्नदान करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तुम्ही कुठल्याही आश्रमात जाऊन दान करू शकता, पैसे दान करू शकता, अन्नदान करू शकता. तर अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. त्याचबरोबर तुम्ही गाईला पोळी, तूप लावून पोळी, गुळपोळी खाऊ घालू शकतात. अशा प्रकारे तुमच्या पितरांच्या नावे तुमच्याने काही सेवा झालेल्या नसतील तर आजच्या दिवशी तुम्ही आवर्जून भागवताचा 14वा अध्याय वाचा. संक्षिप्त भागवत आहे त्याचा 14वा अध्यायाचं पठण तुम्ही आज करू शकता. आणि त्याचबरोबर स्वामीचरित्र तुमच्याने जर का एवढ्या दिवसात झालेलंच नसेल तर एका दिवसामध्ये जर तुमच्याने होत असेल तर त्यांच्यासाठी म्हणजे आपल्या पितरांसाठी तुम्ही एका दिवसामध्येही 21 पाठ म्हणजे एक पारायण करू शकता. किंवा मग भागवताचंही एक पारायण तुम्ही पूर्ण आजच्या दिवसामध्ये करू शकता. तर अशा प्रकारे हे सेवा आहे की हे उपाय आहेत काही. आणि काही महत्त्वाच्या आवर्जून करायच्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आज आवर्जून करायच्या आहे. न विसरता आज तुम्ही या सर्व गोष्टी करा. आणि पितरांना खुशी खुशी म्हणतो ना आपण, चांगल्या पद्धतीने त्यांना निरोप द्या, त्यांना संतुष्टी द्या. त्यांना आपल्या या कामाने संतुष्टी मिळेल, त्यांना सद्गती मिळेल. ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील आणि आपलीही अडलेली कामं, आपले आर्थिक गोष्टी, नोकरी संदर्भातील गोष्टी, घरातले कटकट, वादविवाद, मुलं ऐकत नाही, या सगळ्या समस्या आपल्या हळूहळू कमी व्हायला लागतील. कारण आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आपल्या डोक्यावर असणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर जिवंतपणे आपण त्यांच्यासाठी काही करू शकलेलं नसेल तर निदान ते नाही येत तेव्हा तरी आपण त्यांच्यासाठी तरी काहीतरी करावं. तर ही आपली संधी असते. तर तुम्ही ही संधी अजिबात दवडू नका. या संधीचा फायदा घ्या आणि भरभरून आजच्या दिवसामध्ये तुम्हाला जेही त्यांच्यासाठी करता आलं ते करा. आणि भरपूर असे उपाय आहेत, पण आपल्या टायमानुसार, वेळेनुसार आपल्याला काय योग्य वाटतं ते तुम्ही सगळं आजच्या दिवशी करा. तर मग चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.